नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो कन्सेप्ट प्लस ट्रिक या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण बघणार आहोत प्रागैतिहासिक कालखंड। प्रागैतिहासिक कालखंड बघण्याच्या अगोदर आपण इतिहासाबद्दल थोडी बेसिक माहिती घेऊयात। हेरोडोटस या ग्रीक इतिहासकाराला इतिहासाचे जनक असे म्हणतात। लेओपोल्ड वन रांके या जर्मन इतिहासकाराला आधुनिक इतिहासाचा जनक असे म्हणतात। क्रिस्तोफ सेलेसियस या जर्मन इतिहासकाराने इतिहासाचे विभाजन प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहास केले आहे। भूतकाळ आणि वर्तमान काळ यामध्ये सुरू असणारा सततचा संवाद म्हणजे इतिहास होय। इतिहासाचे वर्गीकरण मुख्यतः 3 भागामध्ये केले जाते: प्रागैतिहासिक कालखंड, इतिहासपूर्व कालखंड आणि ऐतिहासिक कालखंड। प्रागैतिहासिक कालखंडामध्ये मनुष्य हा भटक्या स्वरूपाचे जीवन जगत असल्याने मानवाला लेखनकला अवगत नव्हती, त्यामुळे या कालखंडातील लिखित पुरावे उपलब्ध नाहीत। या कालखंडाचे पुराश्मयुग, मध्यश्मयुग आणि नवाश्मयुग असे 3 कालखंड पडतात। इसवी पूर्व 5,00,000 ते 1500 हा या कालखंडाचा कालखंड मानला जातो। इसवी पूर्व म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्मा अगोदरचे वर्ष म्हणजे इसवी पूर्व होय, आणि इसवी सन म्हणजे येशू ख्रिस्त यांच्या जन्माच्या नंतरचे वर्ष म्हणजे इसवी सन होय। आता इतिहासपूर्व कालखंड या काळात मनुष्य हा भटक्या अवस्थेतून स्थिर अवस्थेमध्ये आला। या कालखंडात मानवाला लेखनकला अवगत होती, परंतु त्याचे साहित्य हे अस्पष्ट आणि तत्कालीन मानवाची लिपी समजण्यास अयोग्य होती। या कालखंडामध्ये हडप्पा आणि वैदिक संस्कृतीचा समावेश होतो। हडप्पा 1861 मध्ये लॉर्ड कॅनिंग याने भारतीय पुरातत्व विभाग याची स्थापना केली व याचे संचालक अलेक्झांडर बकिंघम। आता भारतीय पुरातत्व विभागाचे काम नेमकं काय होते की वेगवेगळ्या भागामध्ये उत्खनन करणे, खोदकाम करणे, जसे की महाराष्ट्रामध्ये जोर्वे आणि दामायताबाद या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्खनन झालेले आहे। 1920 मध्ये डॉक्टर मार्शल यांच्या नेतृत्वाखाली लाहोर ते मुलतान या 2 शहराच्या दरम्यान रेल्वे मार्गासाठी उत्खनन करत असताना त्यांना काही प्रकारची घरे आढळली व 1921 मध्ये दयाराम शाह यांनी हडप्पा या शहराचा शोध लावला। हडप्पा संस्कृतीलाच सिंधू संस्कृती असेही म्हणतात। वैदिक कालखंडामध्ये आपल्याला स्त्रियांची अवस्था ही बिकट झालेली दिसते। मैत्रिणी या ग्रंथामध्ये आपण एखाद्या जीवाश्म वस्तूचा कालखंड कशा पद्धतीने ठरवतो? डॉक्टर लिबी यांनी विकसित केली 1954 मध्ये कालमापन पद्धत 1954 मध्ये डॉक्टर लिबी यांनी विकसित केली व यांना 1960 चे रसायनशास्त्रातील नोबेल प्राइज देण्यात आले आहे। 1954 मध्ये लोथल या शहराचा शोध रंगनाथराव यांनी लावला। लोथल हे शहर हडप्पा संस्कृतीतील एक शहर आहे। आता ऐतिहासिक कालखंड या काळात मनुष्य हा स्थिर झाला आणि त्याने सुसंस्कृत जीवन जगण्यास सुरुवात केली। या काळातील मानवाला लेखनकला अवगत होती आणि त्याचे साहित्य हे स्पष्ट आणि त्याची लिपी हे समजण्यायोग्य आहे। या कालखंडामध्ये प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहासाचा समावेश होतो। इसवी पूर्व 600 ते इसवी सन 1707 हा ऐतिहासिक कालखंड असा मानला जातो। चला तर आपल्या मेन टॉपिककडे वळूया। पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। प्रागैतिहासिक कालखंड हा मानवी इतिहासाचा प्रारंभिक कालखंड असून याचा कार्यकाळ फार मोठा आहे। भारतात मानवाचे अस्तित्व सुमारे इसवी पूर्व 5,00,000 वर्षांपूर्वी असावेत असे मानण्यात येते। या कालखंडात मानवाला लेखनकला अवगत नव्हती। या कालखंडाची माहिती मानवाने वापरलेल्या दगडी हत्यारांवरून मिळते। पुराश्मयुगामध्ये
मनुष्य हा गुहेमध्ये राहत होणाऱ्या पृथ्वीतलावरील हवामानातील बदलामुळे गुहेतून मनुष्य हा बाहेर पडला. आता मानव जातीचा उदय. मानव हा स्तनधारी असल्याने त्याला प्रामीड असे म्हटले जाते. होमोडिलिस या आदिमानव सर्वप्रथम आफ्रिकेमध्ये आढळून आला. भारतामध्ये या मानवाचे अवशेष आढळले नाहीत. अवशेष आणि अवशेषांगे यामध्ये फार मोठा फरक आहे. अवशेष म्हणजे पुरावे. लाखो वर्षापूर्वी एखादा वनस्पती, मनुष्य जमिनीच्या नैसर्गिक आपत्तीमुळे जमिनीमध्ये गाडले गेले, ते पृथ्वीच्या उदरामध्ये त्यांचे पुरावे जसेच्या तसे आपल्याला पाहायला मिळतात. आणि अवशेषांगे म्हणजे मानवाला निरुपयोगी असणारे अवयव म्हणजे अवशेषांगे होय. जसे की आपल्यामध्ये कानाचे हाड हे उपयोगी नाही आपल्याला, तर माकडामध्ये कान हलवण्यासाठी उपयोगी आहे. मध्यपूर्वाश्म युगाचे प्रतिनिधित्व करणारा माणूस निअँडरथॉल हा जर्मनी या ठिकाणी आढळून आला. मध्यपूर्वाश्म युग आणि मध्यपूर्वाश्म युगाच्या शेवटी आणि नवाश्म युगाच्या शेवटी मानवाने अग्नीचा शोध लागला. भारतीय उपमहाद्वीपामध्ये आदिमानवाचे कोणतेही अवशेष आढळून आलेले नाहीत. मानववंशशास्त्रज्ञ V.S. गुहा यांनी केलेले प्रजातीचे वर्गीकरण. निग्रोटो या जातीचे वंशज भारतामध्ये अंदमान बेटावर नागा या आदिवासी जमातीमध्ये आढळते. प्रोटो ऑस्ट्रेलोइड या जातीचे अंश भारतामध्ये भिन्न जातींमध्ये मिश्रित जातींमध्ये आढळते. मंगोल या जातीचे वंश आसाम, म्यानमार, सिक्कीम या जातींमध्ये आढळते. पाश्चात्य लघुशीर्षक या जातीचे अंश कर्नाटक, पंजाब येथे आढळते. या कालखंडाला अश्मयुग असेही म्हणतात. अश्मयुग या शब्दाचा अर्थ दगड असा होतो. अश्मयुगाचे 3 कालखंड पडतात. इसवी पूर्व 5,00,000 ते इसवी पूर्व 1500 हा कालखंड अश्मयुग म्हणून ओळखला जातो. अश्मयुगाचे 3 कालखंड पूर्वाश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग. पूर्वाश्मयुग इसवी पूर्व 5,00,000 ते 9,000 हा कालखंड पूर्वाश्मयुगाचा कालखंड आहे. मध्याश्मयुग इसवी पूर्व 9,000 ते 4,000 हा मध्याश्मयुगाचा कालखंड आहे. नवाश्मयुग इसवी पूर्व 4,000 ते इसवी पूर्व 1500 हा कालखंड नवाश्मयुगाचा कालखंड म्हणून ओळखला जातो. पूर्वाश्मयुग या कालखंडाचा कालखंड हा इसवी पूर्व 5,00,000 ते 9,000 असा समजण्यात येते. भारतात मानवाचे अस्तित्व हे सुमारे 5,00,000 वर्षापूर्वी म्हणजे पूर्वाश्मयुगात असावे असे मानण्यात येते. या कालखंडात मानवाने प्रामुख्याने दगडी हत्यारांचा वापर केला. मानवाने हातकुऱ्हाडी हे वापरलेले पहिले हत्यार आहे. मानवाने हा हत्यारांचा वापर प्रामुख्याने कंदमुळे काढणे, मांसाचे तुकडे करणे इत्यादी कामासाठी हे हातकुऱ्हाडी हे हत्यार वापरत असे. या कालखंडात मानव हा गुहांचा वापर राहण्यासाठी करत असत. या काळात मानवाला अग्नीचा वापर करणे याचे ज्ञान होते. शिकार व अन्न गोळा करणे हे या काळातील मानवाचे उदरनिर्वाहाचे महत्त्वाचे साधन होते.
या काळात माणसाची अवस्था ही रानटी स्वरूपाची होती. या कालखंडातील मनुष्याचा उदरनिर्वाह बैल, नीलगाय इत्यादी प्राण्यांवर चालत असे. पुरुषमयुगीन कालखंडामध्ये वातावरणामध्ये कमी दमटपणा होता. पुरुषमयुगाच्या 3 अवस्था. प्रारंभिक पुरुषमयुग इसवी पूर्व 5,00,000 ते 50,000. मध्य पुरुषमयुग इसवी पूर्व 50,000 ते 40,000. उच्च पुरुषमयुग 40,000 ते 9,000. या कालखंडात मानवाने हातकुराडी हत्यारांचा वापर केला आहे. माणसाने कॅटरजट या दगडाचा वापर केला. या काळात वापर चॅपिंग ही संस्कृत असे म्हणत. हत्यारांचा वापर खोदकाम करणे, प्राण्यांची कातडी काढण्यासाठी केला जात असे. पुरुषमयुगातील मनुष्य हा एक निवांत प्राणी होता. केवळ शिकार करणे आणि खाणे बस एवढंच तो कृती करायचा. एकदम निवांत प्राणी, नाही कशा प्रकारचे टेन्शन. एकदम जीवन बिनधास्त जगणारा असा एकमेव प्राणी होता समजा. भारतातील ठिकाणी बघूयात. पंजाबमधील सोन अथवा स्नेन नदीची खोरे, राजस्थानातील वाळवंट, दिगवाना राजस्थान, भीमबेटका मध्य प्रदेश मधील गुफा, भीमबेटका या ठिकाणी चारही कालखंडाचे अवशेष आपल्याला आढळून येतात. पुरुषमयुग, मध्ययुग आणि नवयुग आणि ताम्रपाषाण कालखंड या चारही युगाचे अवशेष आपल्याला भीमबेटका या ठिकाणी आढळून येतात. मध्यम पुरुषमयुग युग या काळात तरीही लहान व टोकदार होती. उदाहरणार्थ चाचण्या. पृथ्वीच्या वातावरणामध्ये बदल होत झाल्याने मोठमोठे प्राणी नाहीसे होण्यास सुरुवात झाली आणि चपळ आणि चंचल प्राण्यांचा वाढायला सुरुवात झाली. उदाहरणार्थ तुम्हाला हत्ती आणि ससा या 2 प्राण्यांची शिकार करायची. सर्वाधिक माणसं आपल्याला ससा या प्राण्याची शिकार करताना लागतील. म्हणून या कालखंडामध्ये मनुष्याने संघटित व्हायला सुरुवात केली. या कालखंडातील हत्यार ही चट, चेस्या आणि पेट या दगडापासून बनलेली असत. या कालखंडात रानटी बैल, गेंडा, हरिण, हत्ती प्राण्यांची हाडे सापडली आहेत. भारतातील ठिकाणे नर्मदा नदी खोरे, तुंगभद्रा नदी खोरे, नेवासा, अहमदनगर. या कालखंडाला नेवासी युग असेही म्हणतात. उच्च पुरुषमयुग या युगात वातावरणात आर्द्रता कमी होती, त्यामुळे हवामान उष्ण व कोरडे बनले. या काळातील हत्यांचा आकार हा लहान व अनुकुचीदार धारदार बनलेला असे. या कालखंडातील हत्यार ही गारगोटीची दगडापासून तयार केलेली होती. हत्यार ही त्रिकोणी, अर्धचंद्राकृती व चष्टकोनी होती. काही हत्यार ही प्राण्यांच्या हाडांपासून तयार केलेली होती. हा कालखंड म्हणजे होमो सॅपियन या आधुनिक मानवाचा उदयाचा कालखंड होता. मानवाची उत्क्रांती बघत असताना आपल्याला डार्विनचा सिद्धांत आणि लॅमार्कचा सिद्धांत हा फार महत्त्वाचे आहेत. भारतातील ठिकाणे आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि दक्षिण बिहार इत्यादी ठिकाणी आपल्याला
अवशेष आढळून येतात. भीमबेटका या मध्य प्रदेश येथील गुहा ह्या चित्रांसाठी फार प्रसिद्ध आहेत. ॲच्युलियम ही परंपरा म्हणजे एक हातकुळणीसारख्या लहान हत्यारांचा प्रकार आहे. ही हत्यारे जगामध्ये प्रथम फ्रान्स या ठिकाणी सापडली. महाराष्ट्रात नेवासाजवळील चिरकी या ठिकाणी पुराश्मयुगीन हातकुरडी, तासण्या इत्यादी सापडलेले आहेत. कालखंड इसवी पूर्व 9000 ते इसवी पूर्व 4000 हा कालखंड म्हणजे पुराश्मयुग व नवाश्मयुग यांना जोडणारा दुवा आहे. या कालखंडात हवामान हे उबदार होते. या कालखंडात लहान प्राणी अस्तित्वात आले म्हणून मानवाने शिकार करण्याच्या तंत्रामध्ये बदल केला. या कालखंडात मानव हा शिकार करून अन्न मिळवत असे. या कालखंडातील सूक्ष्म हत्यारे ही 1 ते 8 सेंटीमीटरची होती. या कालखंडातील वैशिष्ट्ये: या काळात मानवाने हातकुरंडी, वेदण्या, तासण्या इत्यादी हत्यारांची बनवली. या काळात मानवाने शिकार करून अन्न मिळवणे हे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन होते. या काळात मानवाने मातीची भांडी बनवणारी कला अवगत केली. याच कालखंडामध्ये मानवाने मातीपासून भांडी बनवायला सुरुवात केली. या काळातील मानवाने आहारात फळे, मध, कंदमुळे इत्यादींचा समावेश म्हणजे मानवाचे अन्न हे मांसाहारी व शाकाहारी असे दोन्ही प्रकारचे होते. माणसाने सर्वप्रथम कुत्रा हा प्राणी पाळला. या कालखंडातील मानव हा उत्कृष्ट रंगकाम करीत असे. भीमबेटका, अहमदगड, प्रतापगड, मिर्झापूर ही ठिकाणे उत्कृष्ट अशा चित्रलेपीसाठी प्रसिद्ध आहे. या कालखंडात ठिकाणी डुक्कर, म्हैस, माकड व नीलगाय इत्यादी प्राण्यांची चित्रे आढळली आहेत. भीमबेटका हे ठिकाण अशा चित्रांसाठी प्रसिद्ध आहे. या कालखंडातील मानवाच्या दफनविधीवरून हे समजते की मानवाचा मरणोत्तर जीवनावर विश्वास होता. हे आपल्याला कशावरून लक्षात आले की एखाद्या इतिहासकाराला दफन केलेल्या व्यक्तीजवळ काही मातीची भांडी आढळली. यावरून आपण ठरवू शकतो की या कालखंडातील मानवाला मरणोत्तर जीवनावर विश्वास होता. या कालखंडात मानव हा वस्ती करून राहू लागला. भारतातील ठिकाण: गुजरात, तापी, नर्मदा, माहीस नद्यांची खोरे, महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी, पुणे व धुळे, महाराष्ट्र पठार, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोदावरीच्या खोऱ्यात मध्यमायुगातील सूक्ष्म हत्यारे सापडली आहेत. गोदावरी खोऱ्यात मध्ययुगातील सूक्ष्म हत्यारे सापडली आहेत. गोदावरी खोऱ्याला संतांची भूमी म्हणून देखील ओळखले जाते. महाराष्ट्राची विकासगंगा म्हणून देखील ओळखले जाते. नवाश्मयुग कालखंड हा इसवी पूर्व 4000 ते 1500 असा मानला जातो. नवाश्मयुग ही संज्ञा सर्वप्रथम जॉन लुबाक याने त्यांचे पुस्तक प्री हिस्टरी ऑफ टाइम या पुस्तकात वापरली. व्ही गार्डन यांच्या मतानुसार या कालखंडातील लोक हे स्वतःचे अन्न मिळवण्याकरता स्वावलंबी होते. वैशिष्ट्य: या कालखंडात शेती करण्यास प्रारंभ झाला होता. या कालखंडात पशुपालन करण्यास प्रारंभ झाला होता. पशुपालन हे शेतीला जोडधंदा होता. या कालखंडामध्ये चाकाचा शोध लावला. याच कालखंडामध्ये मानव हा मातीपासून बनवलेली भांडी वापरत असे. या कालखंडात मानवाने दगडी फावडा व दगडी
सळी ही 2 हत्यारे जमीन खोदण्यासाठी वापरली. या कालखंडात मात्र चित्रांचे या काळात मानव हा गहू बार्ली पिकांचे उत्पादन घेत असत. भारताची ठिकाणे गुफा कराल, बिहार, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कोलिडी हवा हे ठिकाण नवाश्मयुग आणि ताम्रपाषाण युग यांचे नेतृत्व करते. ताम्र या शब्दाचा अर्थ तांबे असा होतो. कोलिवाडवा हे ठिकाण भारतात प्रथम तांदूळ पिकवण्यासाठी वापरत असत. नवाश्मयुगीन स्वरूपाची स्थळे महाराष्ट्रात मिळालेली नाहीत. येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघूया ताम्रपाषाण संस्कृती. चला तर मी आपल्या सर्वांची रजा घेतो. पुन्हा भेटूयात नवीन लेक्चरमध्ये. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट देखील करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.